हरिश्चंद्र गडाचा जो घेरा आहे ना तो प्रचंड असा विस्तीर्ण असा घेरा आहे आणि 100% हा पूर्ण पठार आणि हरिश्चंद्र गडाचा पूर्ण परिसर पाहत असताना तुमची चुकण्याची दाट शक्यता आहे जर तुमच्या बरोबर वाट्याड्या नसेल तर। आणि असाच प्रकार काही महिन्यापूर्वी इथं घडला होता आणि त्याची थोडीशी माहिती आपण आपले जे गाईड आहेत मारुती रेंगडे भाऊ आपल्याला सांगतील। मारुती रेंगडे भाऊ, काही महिन्यापूर्वी एक प्रकार असा झाला होता की काही 6 जण ना किती जण होते? 6 जण होते। सो 6 जणांच्या मध्ये वाटा म्हणजे चुकल्या होते ते, तर त्याच्यानंतर त्याचे एकाचा मृत्यू झाला होता। सो काय हा प्रकार होता आम्ही आमच्या ऐकण्यामध्ये आहे ते प्रत्यक्ष तुमच्याकडून जाणून घेऊ। काय झालं, त्यांनी उशिरा ट्रेक चालू केला आणि त्यांना गड आपला किती मोठा आहे कसा आहे हे काही माहीत नव्हतं आणि पाऊस धुकं जास्त होतं, त्याच्यामुळे मग ते उशिरा चालू केल्यानंतर ते इथपर्यंत चांगले सुखरूप पोचले होते। आपण आता आहोत इथपर्यंत, पण त्यांनी हा मार्ग पकडला तर हा मार्ग पकडला तर खडकाचा भाग ह्या रस्त्याला जास्त आहे आणि वॉटरफॉल पण जास्त आहे, पाण्याचे रस्ते। मग ते त्यांना रस्ता सुधारला नाही आणि कारवीचं जंगल असल्यामुळे ते आडवाट्याला गेले इकडे खालच्या बाजूला येताळ दांडाला। ही वाट आहे का? गाय जनावर गाय गुरं राहते तिकडे वरती, त्या रस्त्याने ते तिकडे येताळ दांड म्हणून त्या परिसरात गेले। धोका जास्त असल्यामुळे त्यांना पुन्हा रिटर्नचा रस्ता पण नाही भेटला आणि ते पावसात 2 दिवस तिथेच होते। त्याच्यानंतर थंडी, त्यांच्याकडे जेवण नाही काही खायला पण नव्हते, त्याच्यामुळे मग त्यांचा एक दुर्दैवी मृत्यू झाला। असं होऊ नये त्यामुळे सोबत कोणतरी व्यक्ती असावी असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक। आणि गडावरती आल्यानंतर हे प्रत्येकाने डोक्यात धरला पाहिजे, गड किती मोठा आहे आणि कसा आहे पहिला त्याचा अभ्यास करावा, नंतरच कुठल्याही गड किल्ल्यावरती सह्याद्रीमध्ये यावं। धन्यवाद। हे मारुती रेंगडे भाऊंनी सर्वोत्तम माहिती दिलेली आहेत आणि त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये हे स्वतः तिथे गेले होते, आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता। सर्वांची रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती मोहीम फते करून केली होती। खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण हे आद्य कर्तव्य आपलं। आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, यांचा नंबर मी स्क्रीनवर दिलेलाच आहे। जर तुम्हाला कधी येणं जाणं झालं तर 100% अरे 2 पैसे तुमचं खर्च झाले तर काय फरक पडते, या व्यक्तींना रोजगार तर मिळेलच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुस्तकात भरपूर माहिती लिहिलेली असेल, पण नुसती पुस्तक आणि नकाशे गुगल मॅप वगैरे बघून तुम्हाला कधी गड किल्ले अभ्यास नाही करता येणार। त्यासाठी 2 पैसे खर्च करा आणि वाट्याड्या घ्या, गाईड असणं खूप गरजेचं आहे आणि तेव्हा गड किल्ले तुम्ही चांगले अभ्यासू करू शकता। जय शिवराय, जय शंभूराजे।